नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। आरे कॉलनीतील कथित बेकायदेशीर दर्ग्यावर बुलडोजर कारवाई सुरू। कडेकोट पोलीस बंदोबस्तात पाडकाम। मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीमध्ये शासकीय आणि वन जमिनीवरील कथित अतिक्रमणाविरोधात प्रशासनाने मंगळवारी मोठी कारवाई केली। बीएमसी महसूल विभाग आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त पथकाने हजरत सय्यद बरकत अली शाह पीर बाबा दर्गा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांधकामावर बुलडोजर चालवत पाडकाम केले। कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 100हून अधिक पोलीस कर्मचारी, SRPF, रॅपिड ॲक्शन फोर्स आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते। प्रशासनाने संबंधित बांधकाम शासकीय जमिनीवर असल्याचा दावा केला आहे, तर दर्गा व्यवस्थापनाने कारवाईला विरोध दर्शवत न्यायालयात दाद मागण्याची भूमिका घेतली आहे। त्यामुळे ही कारवाई सध्या मुंबईत चर्चेचा विषय ठरली आहे। पहा याविषयी पोलीस अधिकारी काय म्हणाले। प्रशासन आहे लॉ एंड ऑर्डर के ऊपर सर बँडर काही नाही विषय हिंदी में बताइए नहीं अभी क्या मामला था? क्या कार्रवाई सर चल रही है? आरे प्रशासन आहे, त्यांच्या हद्दीमध्ये एक जागा आहे जिथं अतिक्रमण झालेलं होतं। त्या अतिक्रमणाच्या विषयामध्ये संबंधित ज्यांनी अतिक्रमण केलेलं होतं, एक वानखेडे म्हणून आणि अजून दोघं तिघं असे ट्रस्टचे एक ट्रस्ट स्थापन केलेली होती। एकाचं नाव वानखेडे आहे आणि दुसरे तिघंजण आहेत त्या ट्रस्टमध्ये। तर त्यांना त्यांनी नोटीस दिलेली होती की आपली इथून 21 तारखेला हे अतिक्रमण आहे ते आपण काढून घ्यावं किंवा आपले काही लिगल डॉक्युमेंट्स असतील तर प्रोड्यूस कराव्यात। तर त्यांना ते शक्य झालेलं नाही। ही जागा आरेच्या हद्दीमध्ये होती, ताब्यामध्ये होती, त्यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये होती। आरे प्रशासनानं आम्हा पोलिसांना बंदोबस्त मागवला ते डिमॉलिशन करण्यासाठी जे स्ट्रक्चर आहे तिथं बंदोबस्त आम्ही त्यांना आज प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्यानुसार आरे प्रशासनाने तिथं ती कारवाई केलेली आहे। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।